हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। लेक्चर्स चालू आहेत, डोक्यात अनेक प्रश्न आहेत, करिअरचे, फ्युचरचे प्रेशर आहे। कधी कधी आपल्याला असं वाटतं की खरंच आपण हे करू शकू का? तेव्हा एक नाव लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंदांचे। तोही तुमच्यासारखाच एक विद्यार्थी होता, प्रश्न विचारणारा, गोंधळलेला, पण तो थांबला नाही। त्याने सांगितलं, स्वतःवर विश्वास ठेवा। हे एक वाक्य नव्हते, तर तो एक गेम चेंजर होता। आपल्याकडे सगळंच आहे, पण भविष्याविषयीची क्लॅरिटी नाही। आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय मिळेपर्यंत थांबू नका। तर तुम्हाला माहीतच असेल की 1893 मध्ये शिकागोमध्ये झालेल्या परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांना बोलू दिले जात नव्हते, कारण ते भगव्या वस्त्रात होते आणि भगव्या वस्त्रातील व्यक्ती काय बोलेल असे तेथील लोकांना वाटले, आणि म्हणून त्यांना सगळ्यात शेवटी बोलण्याची संधी देण्यात आली। तेव्हा स्वामी विवेकानंद शेवटी उभे राहिले आणि ते म्हणाले की माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका। हे ऐकून जग स्तब्ध झालं, कारण कॉन्फिडन्स कपड्यात नसतो, तर तो मनात असतो। तुमच्यातही अमर्याद शक्ती आहे, म्हणून आज जर तुम्हाला मार्क कमी पडले, इंटरव्ह्यूमध्ये फेल झालात, किंवा जर लोक तुम्हाला म्हणत असतील की तुझ्याकडून काहीही होणार नाही, तर लक्षात ठेवा, हा शेवट नाही, तर हे स्टार्ट आहे। कॉलेज लाईफ डिग्रीसाठी नाही, तर स्वतःला शोधण्यासाठी आहे। म्हणून जर आज मेहनत केली नाही, तर उद्या रिग्रेट करावं लागेल। म्हणून मोबाईल खाली ठेव, ध्येय ठरव आणि स्वतःवर विश्वास ठेव, कारण भारताचं पुढचं यश कॉलेजच्या क्लासरूम मधूनच बाहेर येणार आहे आणि ते यश तुझं असणार आहे। म्हणून स्वतःला वचन दे, भीती सोड, आळस सोड आणि स्वतःवर विश्वास ठेव, कारण स्वामी विवेकानंदांचं स्वप्न तू असणार आहेस। धन्यवाद।